लाडकी बहीण योजनेमधील बोगस लाभार्थ्यांमध्ये सरकारला मोठा आर्थिक फटका बसलाय आणि सरकारचं तब्बल 32 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। सरकारनं विधिमंडळामध्ये लेखी उत्तरात याची कबुली दिली। 14,297 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला हे देखील आता समोर आलंय। तर 26 लाख अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय। या अपात्र लाभार्थ्यांमध्ये 2,500 शासकीय कर्मचारी आहेत आणि त्यांच्याकडून लाभाची रक्कम वसूल करणार असल्याचं सरकारनं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। आता लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। आत्ताच काही मिनिटांपूर्वी तुम्ही ऐकलं असेल की लाडक्या बहिणी आता अपात्र ठरत आहे। याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अनाउन्समेंट केलेली आहे। 8 तारखेला JR आलेला आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे, म्हणजे सुरू होणारच आहे। आतापर्यंत सुरूही झाला असेल जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, पण त्यापैकी अपात्र बहिणींची यादी तयार करण्यात आलेली आहे। तर या योजनेमध्ये बऱ्याचशा महिला आता अपात्र ठरलेल्या आहे। आता सरकारची विधिमंडळातर्फे एक लेखी जाहीर केलेली आहे। त्या लेखीमध्ये आपल्याला दिसून येत आहे की लाडकी बहीण योजनेपासून 3,000 रुपये यांचे बंद होणार महिलांचे, कारण सरकारला 32 कोटीचं नुकसान होतंय दर महिन्याला। प्रत्येक महिन्याला 32 कोटी रुपयाचं नुकसान बोगस लाभार्थ्यांमुळे होतंय, म्हणून त्यांचा लाभ आता बंद करण्यात येणार आहे। या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर कदाचित तुम्हाला सुद्धा हप्ता आता मिळणार नाही। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील मिळणार नाही आणि यापुढे येणारा एकही हप्ता तुम्हाला दिला जाणार नाही। म्हणून आपण ती यादी पाहूया की कोणकोणत्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत आणि कोणाला याचा लाभ दिला जातोय। जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर कसं तुम्ही त्यासाठी प्रूफ देऊ शकता की जेणेकरून तुम्हाला याचा लाभ कायमस्वरूपी भेटलाच पाहिजे। कारण एकदा जर कधी अपात्र बहिणींच्या यादीमध्ये तुमचं नाव गेलं तर तुम्हाला यापुढे योजनाचे 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही। लाभार्थ्यांमुळे सरकारला प्रचंड मोठं नुकसान होतंय, म्हणून 14,297 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्यांना देखील काढण्यात येणार आहे। आणि सोबतच 14 लाख लाडक्या बहिणी म्हणजे पुरुष आणि महिला ज्यांनी लाभ घेतलेला आहे, असं टोटल 14 लाख लाडक्या बहिणी आता योजनेपासून वगळण्यात आलेल्या आहे। संख्या खूप मोठी आहे। मागच्या वेळेस तुम्ही ऐकलं असेल 26 लाख बहिणी अपात्र होणार आहे, तर याचं छाननी केल्यानंतर 14 लाख बहिणी आढळून आलेल्या आहेत। म्हणजे अशा काही त्यांना फॉर्म सापडले आहेत। KYC झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या, आतापर्यंत डिजिटली KYC झालेली नव्हती लाडकी बहीण योजनेची। आता डिजिटल KYC झाल्यामुळे प्रॉपरली त्यांच्याकडे डाटा गेलेला आहे की यामध्ये आता लाडक्या बहिणी कोण अपात्र होऊ शकता, कोणी चुकीचा फॉर्म भरलेला आहे, कोणी खोटी नाटी कागदपत्र जमा करून फॉर्म भरलेला आहे, याची सर्व माहिती सरकारकडे गेलेली आहे। जर तुम्ही एकही चूक केली असेल तरी सुद्धा तुमचं नाव अपात्र बहिणींच्या यादीमध्ये गेलं असेल। फॉर्म भरताना जो क्रायटेरिया देण्यात आलेला आहे, तुम्हाला माहिती 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी, 4 चाकी वाहन नको, तुमच्या नावावर शेती नको, हे सर्व तुम्ही ऐकलं असेल। पण राज्य सरकारच्या वेगवेगळ्या ज्यावेळेस तुम्ही हमीपत्र भरून दिलेलं आहे, हमीपत्रामध्ये सुद्धा सर्व मेन्शन केलेलं आहे की लाडक्या बहिणी या योजनेमध्ये गोरगरीब महिलांसाठी योजना आहे, ज्या बहिणी या योजनेमध्ये बसतील त्यांनी याचा फॉर्म भरायचा, असं तुम्ही हमीपत्र दिलेलं आहे की मी गरीब कुटुंबातील महिला आहे, माझ्या नावावर शेती नाही, प्रॉपर्टी नाही, काही घर नाही आणि माझा नवरा सुद्धा कुठला सरकारी नोकरीवर नाही, आमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न सुद्धा 2.5 लाखापेक्षा कमी आहे, असं तुम्ही हमीपत्र लिहून दिलेलं आहे। तर त्या हमीपत्राच्या माध्यमातून तुम्हाला लाभ दिला जातो, कारण ही शासनाची योजना आहे। शासनाची योजनेमध्ये तुम्हाला दर महिन्याला शासनाकडून पैसे दिले जातात। कुठलाही कर्मचारी असू द्या शासनाचा, त्याला पैसे दिले जातात, त्याचं डॉक्युमेंट क्लिअर असणे गरजेचं असतं। त्याचप्रमाणे तुम्हाला जो आता हप्ता वाटप होतोय, तुमचं डॉक्युमेंट क्लिअर आहे की नाही ते आता चेक करताय, कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी सरकारी योजनेचा लाभ घेत आहे। म्हणजे सरकारी योजना लाडकी बहीण योजना प्रसिद्ध योजना आहे। या योजनेसाठी आता त्यांनी छाननी केल्यानंतर 14 लाख अशा बहिणी सापडलेल्या आहेत की त्यांना आता यापुढे योजनेचा एकही हप्ता वाटप होणार नाही। तर बघा, यादी पाहणं अतिशय गरजेचं आहे। यादीमध्ये जर नाव आलं असेल तर कदाचित तुमचं नाव सुद्धा म्हणजे तुम्हाला सुद्धा हप्ता आता बंद होणार आहे। काय काय माहिती आली आहे, यादी कोणी जाहीर केली आहे? महिला व बाल विकास विभागाच्या आता लाडक्या बहिणींसाठी अपात्र यादी जाहीर केलेली आहे। कोणी यादी जाहीर केलेली आहे? महिला व बाल विकास विभाग। या विभागाचे मंत्री आहेत
आदित्यताई तटकरे मॅडम यांनी ट्विटर करून सुद्धा माहिती दिलेली आहे. ट्विट करून यांनी माहिती दिलेली आहे की जवळपास आम्ही एक डाटा शेअर करतो, त्या डाटामध्ये आम्ही अपात्र बहिणींची यादी टाकलेली आहे. तर त्यांची अपात्र बहिणींची यादी आहे, खूप मोठी यादी आहे, पीडीएफ फाईल आहे. ती पीडीएफ फाईल तुम्ही कुठं पाहू शकता ते सुद्धा मी तुम्हाला यावर माहिती सांगणारच आहे. पण याप्रमाणे बघा, बहिणींचं नाव या यादीत असेल तर अशा बहिणींना यापुढे हप्ता मिळणार नाही. बघा, तुम्हाला यापुढे योजनेचा हप्ता दिला जाणार नाही. एक रुपया सुद्धा यापुढे तुम्हाला दिला जाणार नाही. तर यासाठी तुम्ही काय करू शकता, आता तुमच्या नावावर जर कुठल्याही प्रकारचं प्रॉपर्टी नसेल, चुकून तुमचं नाव अपात्र बहिणींच्या यादीमध्ये आलं असेल तर तुम्ही त्याला अर्ज तुम्ही पुन्हा सबमिट कसं करू शकता ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा, सर्वात महत्वाचं आपण पाहूया. लाडक्या बहिणींना आतापर्यंत 15 हप्त्याचे पैसे वाटप झालेले आहे. तर 14 लाख लाडक्या बहिणींना आता 17वा आणि 18वा हप्ता मिळणार नाही, हीच माहिती आलेली आहे. तर बघा, तुम्ही जर पात्र असाल, जर वाटत असेल की तुम्ही खरं या योजनेसाठी पात्र आहे, सरकारने चुकी केलेली आहे आणि आम्हाला या योजनेपासून काढलेलं आहे, तर सरळ तुमचं नाव जर या अपात्र बहिणींच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम एक गोष्ट करायची आहे. तुम्हाला जिल्ह्याकडे जावं लागेल, जिल्हा अधिकारी कार्यालयात तुम्हाला जावं लागेल आणि तिथं तुम्हाला एक अर्ज द्यावा लागेल. तुमचं आधार कार्ड, तुमच्या वडिलांचे आधार कार्ड आणि एक अर्ज तुम्हाला करावा लागेल की सदर मी या गावातील महिला आहे, माझ्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नाही, कुठल्याही प्रकारचं शेत जमीन नाही, आमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर नाही, आमच्या कुटुंबामध्ये कोणी 2 बहिणीहून जास्त आम्ही लाभ घेत नाही. तर असं तुम्हाला माहिती तिथं द्यावं लागेल, एक अर्ज करावा लागेल. तुम्ही अर्ज कोणाकडूनही भरू शकता, एक फोटो सुद्धा तुम्ही द्यायचा आहे आणि तुम्ही जिल्हाधिकारी जिल्ह्याकडे तुम्ही जायचं आहे आणि तिथं ते सर्व काही तुम्ही डिटेल ते फिलअप करायचं आहे. जर याची चेकिंग झाली, बघा, जिल्हा अधिकारीकडे चेकिंग झाली तर तुम्हाला तुमचा लाभ पुन्हा सुरू करण्यात येणार आहे, पण त्याला वेळ लागू शकतो. एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, सरकारी काम म्हटलं तर टाइम लागतच. म्हणून तुम्ही एक अर्ज महिला व बाल विकास विभागाकडे सुद्धा देणे गरजेचं आहे. तुम्हाला माहित आहे, महिला व बाल विकास विभाग हे प्रत्येक जिल्ह्यात आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला जायचंय. तर बघा, तुमचा जो जिल्हा असेल त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जायचंय. महिला व बाल विकास विभागाकडे सुद्धा तुम्हाला तो एक अर्ज द्यायचा आहे, त्याचं प्रत तुम्हाला द्यायचं आहे आणि तो सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल. बघा, या दोघं ठिकाणी तुम्ही जर अर्ज दिला तर अर्ज दिल्यानंतर काय होतं की तुम्हाला लाभ जो तुमचा बंद झालेला आहे त्याची पुनर्पडताळणी होणार आहे. आणि एक महत्वाचं म्हणजे तुमचं केवायसी सुद्धा झालेलं पाहिजे. तुमची केवायसी झाली असेल तरच तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट होईल, अन्यथा ऍक्सेप्ट होणार नाही. नाहीतर तुमचं नाव अपात्र बहिणींच्या यादीमध्येच कायमचं राहणार आहे, कधीच पूर्ण होणार नाही. तुमची ही केवायसी सुद्धा पूर्ण असणे गरजेचं आहे. याला 31 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे, तोपर्यंत तुम्ही करून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला माहितच असेल, जर पती नसेल किंवा वडील नसेल कसं केवायसी करायची त्यावर पण आपण डिटेलवर माहिती दिलेली आहे. तो व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळून जाईल. तर अशा प्रकारे या बहिणींची यादी आलेली आहे. तर आता यादी कुठे भेटून, बघा, यादी पाहण्यासाठी तुम्हाला फक्त एकच क्लिक करायचंय. तुम्हाला तिथं फक्त टाईप करायचंय. काय करायचंय, बघा, गुगलवर जायचंय, तिथं फक्त तुम्हाला लाडकी बहीण योजना असं तुम्हाला टाईप करायचं आहे. लाडकी बहीण योजना असं तुम्हाला टाईप करायचं आहे आणि त्या वेबसाईटला जसंही तुम्ही क्लिक करणार त्या ठिकाणी तुम्हाला अपात्र बहिणींची यादी दिसून जाणार आहे. अपात्र बहिणींची यादी तुम्हाला दिसणार आहे आणि त्या अपात्र बहिणींच्या यादीमध्ये तुमचं नाव तुम्ही सर्च करू शकता. 14 लाख लाडक्या बहिणींपैकी तुमचं नाव आहे की नाही ते तुम्हाला एक एक करून सर्च करायचं काही नाही. तुम्हाला एक ऑप्शन देण्यात येणार आहे, तिथं तुम्हाला तुमचं नाव सर्च करायचं. बघा, इथं नाव सर्च करायचं, एक कॉर्नरला एक बटन दिलेलं आहे, इथं सर्च ऑप्शन असतं, त्यावर तुम्हाला सर्च करायचं आहे की तुमचं नाव आहे की नाही. तुमचं नाव टाकायचं आहे, नाव टाकून तुम्ही सर्च करू शकता. त्यावर पूर्ण नाव टाकायचं, पूर्ण नाव टाकून तुमचं नाव सर्च करायचं. जर आलं नाही तर अतिशय आनंदाची बातमी आहे, तुमचं नाव अपात्र बहिणींच्या यादीमध्ये नाही. आणि जर तुमचं नाव त्या यादीमध्ये आलं असेल तर कदाचित तुमचं नाव अपात्र बहिणीच्या यादीमध्ये आलं असेल तर तुम्हाला लाभ बंद होणार आहे. पण जर तुम्हाला खात्री असेल की मला लाभ भेटलाच पाहिजे, चुकून माझा लाभ बंद केलेला आहे, तर तुम्ही या दोघं ठिकाणी जाऊन एक अर्ज करू शकता आणि अर्ज करून पुन्हा तुमचा लाभ सुरू होऊ शकतं. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमचा जमा झाला की नाही आणि तुम्ही यादी वगैरे चेक केली की नाही ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. बघा, असं नवनवीन अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो, म्हणून व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.